आज 39 वर्धापना दिनानिमित्त गुरुपौर्णिमेचं हे बनवलेले जे आहे स्वामींचे हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, आज आम्ही आलेले गुरुपौर्णिमेनिमित्त कुठे? अक्कलकोट स्वामीचे दार। अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दारात दर्शनासाठी आलेलो आहे मित्रांनो। आज तुम्ही सुद्धा दर्शन घ्या गुरुपौर्णिमेनिमित्त। आता आम्ही तिकडे चाललेलो आहे, आम्ही आवरलेलो आहे। आता किती वाजलेत बघायचेत? 2:16 2:16 झालेले आहेत रात्रीचे। आता चाललोय आम्ही। आमच्या आधी लोक येऊन लाईन वर थांबलेला आहे नंबर लावून। त्यामुळे आता आम्ही तिकडे चाललेलो आहे मित्रांनो। व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्या। तर चला जाऊया मंदिरात। थांबा, ते 2 मिनिट झालं। ज्या स्वामी भक्तांना देवस्थान करिता यथाशक्ती देणगी द्यायची आहे त्या स्वामी भक्तांनी देवस्थान कार्यालय संपूर्ण साधावा। चला आपण स्वामी भक्त सुरू करा। देवस्थान सेवकांना सहकार्य करा। स्वामी भक्तांना सूचना करण्यात व्हिडिओ करण्यात सक्त मनाई आहे। स्वामी भक्तांनी येथे न घ्यावी। मंदिर परिसरात आपले मोबाईल बंद ठेवा। फोटो काढण्यात व्हिडिओ शूटिंग करण्यात सक्त मनाई आहे। स्वामी भक्तांनी येथे न घ्यावी। चला देवीला असे तर फायनली मित्रांनो, आमच्या स्वामीचे दर्शन झाले। ते आता आम्ही थांबलेलो आहोत दुकानात मूर्ती घ्यायला। इच्छा होता की आज आम्ही जाताना मूर्ती घेऊन जावावं। स्वामीची मूर्ती घ्यायला आम्ही थांबलेलो आहोत आणि इकडे बघा गर्दी भरपूर आहे। आणि ह्याच्या आत म्हणजे आत गेलतो मंदिरात तेव्हा तर खूपच गर्दी होता। आम्ही लवकर गेलतो, आम्ही तुम्हाला तर सांगितलं 2 वाजता आम्ही मंदिरात आलो आणि मंदिरात आल्यानंतर आम्ही आत गेला। आता 4-4:30 वाजलेला आहे। खूपच अंधार पण आहे मित्रांनो। आम्ही दुकानात थांबलेला आहे त्यामुळे लाईट वगैरे आहे आणि अंधार आहे, बाहेर अंधार आहे। हे बघू शकता गर्दी किती आहे। गर्दी तर भरपूर आहे। आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे। मूर्ती छान आहे का? सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। हे बघा आहो मूर्ती घेतात ते। छान आहे का? छान आहे। बघू उजड छान दिसते। आम्हाला घ्यायचे स्वामीच्या मूर्ती त्यामुळे आम्ही आता दुकानात बघते। आम्हाला जसं आवडलं तसं घेते मित्रांनो। आणि आत तर उजड आहे, बाहेर खूपच अंधार आहे। आणि आता
आम्हाला आता दर्शन तर आमचं झालेलं आहे, आम्ही जाऊ शकतो. दर्शनसाठी आम्ही आलतो किती वाजता? 2 वाजता आम्ही दर्शनासाठी लाईनला थांबलो होतो. आता जवळपास 5 वाजत आलेत, पण आता दर्शन आमचं व्यवस्थित झालं. आरती पण झाली, काकड आरती पण झाली, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. जेवण आरती घेतलेला आहे मित्रांनो आम्ही. खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला आपण मूर्ती घेऊया, मग तुम्हाला दाखवते कोणता मूर्ती घेतलेला आहे. वेगळंच आहे. तर मित्रांनो आम्ही दर्शन करून आणि मूर्ती बघून आलेलो आहे. आम्ही मूर्ती अजून घेतलेली नाहीये, पण आम्ही आता जेव्हा अन्नछत्रकडे आलो तेव्हा तिथं बघितलं एक फुलांची मस्त अशी स्वामींची कलाकृती केलेली आहे, ती तुम्हाला दावतो. हे की नाही? खूप छान सगळेजण फोटो घेतात आहे. सगळेजण फोटो घेतात. हे बघा मित्रांनो, आज 39 वर्धापना दिनानिमित्त गुरुपौर्णिमेचं हे बनवलेले जे आहे स्वामींची मस्त अशी कलाकृती. छान आहे की नाही? किती वेळ लागला असेल बनवायला, किती टाइम लागला असेल बनवायला. मित्रांनो खरंच खूप आवडला. आणि ते असली फुलं आहे, ते डुप्लिकेट नाही आहे. नकली फुलं नाहीत, असली फुलं आहेत मित्रांनो. असली फुलं आहेत सगळी, नकली फुलं नाही आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी असली फुलांचा सुगंध झालेला आहे आणि खूप भारी वाटतात. आणि गर्दी तर सध्या आता वाढलेला आहे आणि बरंच वारट चाललेला आहे. आणि आमचं तर दर्शन झालेलं आहे, आम्ही फिरत आहे. अजून अंधार आहे मित्रांनो, अजून बराच वेळ आहे आपण इथं. आणि मग इथून जाणार आहे पुढच्या ठिकाणी, पंढरपूरला जायचे पाय पाय. हेच ब्लॉग मध्ये आम्ही सांगितलंय तुम्हाला. हा. तर चला एक फोटो अजून उजड झालो, आपण फोटो घेऊया. गुरुदेव दत्ता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता महाराज की जय. मित्रांनो गुरुदेव दत्ताचं मंदिर आहे इकडं बाहेर केलेत ना. तर मित्रांनो आम्ही दर्शनावरून घरी म्हणजे आमच्या रूमवरती आलेलो आहे. आता रूमचे रेट तर आज गुरुपौर्णिमा म्हणल्यावर तर सगळे ढगालाच भेटलेले आहेत रूमचे रेट, आहे का नाही? रूमचे रेट आणि काही काही लोकांना मित्रांनो रूम सुद्धा भेटलेला नाही आहे. कसं आहे, आज गुरुपौर्णिमा आणि आम्हाला सुद्धा भेटत नव्हतं. काय सांगू, रात्री आम्ही किती वाजता इथं पोहोचलो होते? 5 वाजता घरनं निघालो होतो आम्ही. पहाटे 4ला पहाटे 4ला काल निघालो होतो. 5ला पावणे 30 4 5 30 असते टाइम. तर मित्रांनो तिकडून निघाल्यानंतर तुळजापूरचं आईचे दर्शन घेतला. तिकडून मग अक्कलकोट आलो 5 वाजता. 5 वाजता आल्यानंतर आम्ही इकडे पोहोचल्यानंतर तर रूम बघायला लागले, रूमच नव्हता भेटत. म्हणजे फुल झाला. म्हणजे आम्ही रूम बघायला कुठे कुठे गेलतो, जिथं अन्नछत्र काय ते म्हणतात, म्हणजे स्वामींच्या मठापाशी आहे ना, तिथं पण गेलतो मित्रांनो. पण आम्हाला तिथं रूम नाही भेटले. मग प्रायव्हेट 2-3 ठिकाणी भेटले. मग शेवटी इथं प्रायव्हेटला आम्हाला रूम भेटली. पण मला तर खूप टेन्शन झालं की स्वामीच्या दारात आले तर आम्हाला रूम भेटेल की नाही. तर खरं सांगू तर स्वामीच्या आशीर्वादाने आम्हाला रूम सुद्धा भेटले ते. आणि आमच्या दर्शन सुद्धा खूप भारी झाले ते. आम्हाला काय भेटलं माहिती का? आरती पहाटेची आरती, काकड आरती. आज जी गुरुपौर्णिमेनिमित्त काकड आरती जी असती ती आम्हाला भेटली करायला. का तर तिथं आम्ही स्वतः समोर होतो, स्वामींच्या समोर होतो आरती जेव्हा होत होतो तेव्हा. तर चला तुम्हाला दाखवते काय काय घेतलंय. तर पहिल्यांदाच मी तुम्हाला दाखवते. हे बघा स्वामींची मूर्ती घेतलेली आहे. चेहरा मी नाही दाखवू शकत, नंतर दाखवीन तुम्हाला. हे स्वामींची मूर्ती घेतलेलं आहे आमच्यासाठी. आमच्या घरात स्वामीची मूर्ती नव्हतं मित्रांनो, फोटो होता एवढा दिवस, ते पण पुस्तकाच्या फोटोवर पूजा करत होते. राजमूर्ती घेतलेला आहे, हे बघू शकता. आमचे दादा म्हणले अजय दादा पितळाची मूर्ती घ्या. हा. आणि दुसरं आहे मित्रांनो, हे बघा, हे माझ्या गाडीच्या चावी अडकवायसाठी घेतलेले मित्रांनो. सारखं त्यांच्या चावी गाडीच्या हरवून जातात मित्रांनो, त्यासाठी आम्ही एक हे घेतलेला आहे. कारण की असं आपला कुठून आलं की ह्याचं अडकवायला आणि कॅलेंडर वगैरे अडकवू शकतो. दुसरा हात लय फुल झाले, ते बरेच सामान घेतलेलं आहे यंदा मित्रांनो. आणि इकडे बघा स्वामींचे गादी घेतलेला आहे, गादीच म्हणतात ना, बसण्याचं. हा, बसण्याचं गादी घेतलेलं आहे 2.
आणि इकडं बघा, हे बघा स्वामींसाठी माळा घेतली. माळा घेतलेला आहे, त्यांच्या फेटा आहे. हे बघा छोटं छोटं बारकं क्यूट. हे असा फेटा आहे ना, आमची अश्वनीताई घेऊन गेले ते बघितलं होतं, त्यामुळे मला वाटलं की आम्ही पण ठेवावं. आणि त्याच्यानंतर धूप, हे बघा ही काय अगरबत्ती 2 घेतलेला आहे. घेतलेली लॅव्हेंडर मित्रांनो आणि व्हाईट रोज घेतलेली आहे. खूपच मस्त वास येते मित्रांनो. 2 घेतलेला आहे स्टिकर गाडीसाठी. हां कमा ते जागच नाही. आणि अजून एक मित्रांनो काय घेतले बघा, शिल्पाताईच्या हातात देतो मी. थांबा 1 मिनिट. आधी हे मित्रांनो आहे बघा, स्वामींचे स्टिकर घेतलेलं आहे गाडीवर चिटकवायसाठी आहोने. हे पण घेतलेलं आहे, बरेच सामान आहे. आणि इकडं आहे बघा धूप आहे. आणि ह्याच्यात एक अजून स्वामी आहे ते एक जणांनी सांगितलेलं आमचे मोनाताई आहे, ते त्यांनी सांगितले ते. ह्याच्या पण डब्यामध्ये स्वामीच्या मूर्ती आहे. आणि एक हे बघा गाडीत आमच्या त्या अतुल दादाच्या गाडीसाठी गाडीमध्ये अडकवायसाठी घेतलेलं आहे मित्रांनो हे पण. आणि आता एक फोटो घेतलेला आहे. हा हे दाखवलं. आता हे कशाचा फोटो असेल सांगा बरं, कुठल्या महाराजांचा फोटो असेल? दत्त महाराजांचा फोटो असेल का स्वामी महाराजांचा फोटो असेल का अजून आपले कोणते महाराज ते शिवाजी महाराजांचे फोटो असेल की कुणाचे फोटो असेल नक्की सांगा. हा. ह्याचा म्हणजे हे आम्ही पॅक करून घेतलेलं आहे, ह्याचा फोटो नाही दाखवला. पण जर तुम्हाला इच्छा असेल कमेंट करायचं तर कमेंटमध्ये तेच सांगा, तुम्हाला वस्तू कसा वाटल्या नक्की सांगा. पण स्वामीची मूर्ती बघितली तुम्ही, फक्त सांगा की हे मूर्ती कुणाचं आहे. फोटो कोणाचा असेल मित्रांनो? हा नक्की सांगा. जर तुम्ही शंकर स्वामी महाराजांचा असेल का शिवाजी महाराजांचा असेल का स्वामी महाराजांचा असेल का दत्तगुरु महाराजांचा आहे की शिवाजी महाराजांचे आहे नक्की सांगा. तर आजचे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि दर्शन तर आमचे एकदम मस्त आरामात झालेलं आहे. तर आता आम्ही घरी निघणार आहोत. घरी नाही, पंढरपूरला निघणार. तर मित्रांनो इथून आता आम्ही म्हणजे थोडासा रेस्ट करणार आहे आणि मग नंतर आम्ही जाणार आहे पंढरपूर. तिकडून पाया पडून मग घरी जाणार आहे. आणि आम्ही आले तो 2 व्हीलर घेऊन. आणि किती त्रास होता तुम्हाला सांगू. तर पाऊस तर येताना काहीच लागला नाही. येताना कुठंच पाऊस लागला नाही. आम्ही पोहोचलो की बदा पाऊस आला. स्वामीच्या दारात पोहोचल्यानंतर मग पाऊस आला. म्हणजे स्वामींना वाटत होतं तुम्ही आमच्या दारात या मग पाऊस देऊ. लय बदा एवढं वारा पाऊस होता इथं अक्कलकोटमध्ये. आणि आता तर सध्या काय पाऊस वगैरे नाही आहे, वातावरण आहे. तर आम्ही निघणारे आहोत आता. तर आजचे ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.